गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे संडे. जसा माझा निवांत संडे चालला आहे. आय जस्ट होप की तुमचा पण तसा जात असेल, सगळे मजेत आनंदी असाल तुमच्या लाईफमध्ये. तर आज आहे संडे आणि आहे आज माझा इकडे सोलापुरात लास्ट दिवस. परत पॅकिंग वगैरे करायची, निघायची तयारी करायची. कोणती गाडी आहे तुझ्याकडे? मिलिटरीची आहे ही. तू तर मला ना छोटी गाडी आहे ही. का छोटी आहे का? किती मोठी आहे ही गाडी? छोटी आहे का? मग काय झालं, लाजायला का? ठीक आहे. तर आता संक्रांत जवळ आली आहे, जे की 14 तारखेला, आणि आज आहे 11 तारीख आहे. आज 11 जानेवारी आहे आणि 14 जानेवारीला संक्रांत चालू आहे. तर आता मी तर नसेल संक्रांतीला, तर मग ठरवलं की बाबा शेंगदाण्याच्याच पोळ्या म्हणतात आमच्यात तरी. शेंगाच्या पोळ्या करूयात आणि भाकरी करूयात. त्याच्या अगोदर घरात खूप पसारा झालेला आहे, जे की मी सामान वगैरे आणून ॲज इट इज ठेवलेलं आहे. आवरायला टाईम नाही भेटला, किंवा भेटला पण तर मी आळस केला. ठीक आहे, तर आता ते अगोदर आवरून घेऊयात. सगळं किचन थोडंसं क्लीन करूयात आणि मग घेऊयात शेंगदाण्याची पोळी करायला. आणि तुमच्या एरियामध्ये शेंगदाण्याच्या पोळीला काय बोलतात, किंवा बाजरीची भाकरी करतात, तर बाजरीच्या भाकरीला तुमच्या एरियामध्ये काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. खाऊ देत त्याला, जसं खायचं खाऊ देत. चला, तर आता पोळ्याची तयारी चालू आहे. पीठ कणिक करते, तयार करते. कणिक तयार करते आणि बोलून दाखव. ये है हमारे घर के बच्चे. काय काय लावू? पलपल्ली ना नाही, काय लावू? पलपल्ली ना खुहाल रेता. पलपल्ली सॉन्ग, गाणं म्हणायचं, गाणं लावायचं का? कोणतं सॉन्ग आहे? गाऊन जरा म्हणून दाखव. पलपल्ली ना मोहाल रेता तेरा इंतजार मेरे आंखों में खावा पिसोला सिंगार आपकी हुस्न कत्तनी मैंने दिल की फत्तनी. केवढून आहेस तू डुगू? शाळेत पण जात नाहीस अजून, म्हणजे जातास? कितवीला आहेस तू? पहिलीला तुला एवढे चांगले चांगले गाणे शिकवतात का? दीदी शिकते. शिवदीदी शिकवते का? हा, बघतेस तिला, थांब आता. अशा प्रकारे माझ्या पोळ्या झालेल्या आहेत, पाहू शकतात. मी रडायले, मी उद्या चालले ना. हा, मला देत नाही आहे ना. तू देता का? तुझी पिता गुडू मी देता ना. रडू नको ना मी. तू असं उडा म्हणून मी असं कोलांटी घालतो. टाक दोरा खाली टाक.
बाबांना बोल ना रे. बाबा जा मग. हा बस. थोडी कसं पतंग घेऊन ओके पकड चल पतंग त्याच्या त्या बाईची मागं बघू. खाडू की पडू नको. कुठे जाते ती बस थांब 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 मला एक मिनिट अरे आता मला लागलं खूप आता नको इकडे नाही चल चल जरा जरा पड बस बस जरा इकडे टाक इकडे हळू 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 थांबा थांबा डोळ्यावर चमकायला नाही इकडे सोडू नये. डुग्गू तिकडे बघ बाबा कसं अजून वर कसं ओढू. मी उडत दोरा माझ्या हातात आहे आणि इथून अडकून इथे कुठेतरी खिळ्यात अडकलेली आहे बघा दिसत आहे का खिळ्यात अडकली आणि आता निघत का का का. यहाँ है छोटे पतंगबाज मांजा पकड़ते हुए अभी आ गए हैं बड़े पतंगबाज. तिथं अडकले खिळायला अडकले. हाँ अहो पण वरती झालं त्यांच्या इथं काहीच नाही आहे ना काढायला पतंग. काठीने काढावते तू तिथं. माझे पप्पा आले होता तिथे पतंग काढाय. आ नाही अजून थोडी उडत आहे आली बघा पतंग तुमच्याकडे पण अडकलेली आहे. ओ दा ढील अडकले तर आता ती पतंग नाही निघत आहे तर हा पप्पांच्या खांद्यावरती चढून काढत आहे पतंग वर चढलेली. डुगू पडत नाही तो ओरडत आहे आ करून भीत आहे तो. नको नको तोंडाला लागेल त्याच्या घ्या जाऊ देत. फायनली दुसरी पतंग उडालेली आहे. पहिली तर कटली आता ही दुसरी आहे. दुसरी पतंग उडवत आहेत पप्पा. घेऊ का असं करायचं. घेऊ का बघा परत. थांबा पापा म्हणजे आता आता मॅडम पतंग यायली का आता मॅडमची भारी आहे. गेली 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 ती जाते आणि डायरेक्ट खाली जाते ती. हवा कमी नाही झाली मग त्याला असं उचलून मध्ये येतं. जास्त हवा पटकन किती वरती पर्यंत गेली टॉप पर्यंत. खाली आले. आता मॅडमची भारी आहे मग झाल्यावर आरोहची भारी आहे. नदीची कमेंट्री करायला खाली गेली सरक 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 सरक. मला लागले ते सुटली 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 वरती झाली. किती वरती घेतले बघा मी वरून दिसायला का पतंग मध्ये. हा दिसाली. ते पायाला तुमच्या कातील ते चांगला नसताय दोरा लागताय पायाला. दोघं पण दोरी काढू नका. आमचा दोरा लिटरली संपलेला आहे. संपला दोरा. पकडा माझा फोन घ्या मागे जाऊ.
सोड जात नाही कुठं नाही गेली गेली बाबा गोड गोड जा ना, कुठं जागा आहे तुला? आजी आलती की रत्ता वलीवर. आजीसोबत का गेलं नाही? थांब, थांब, आणि सोडते मी तुला घरी. खाली आलं एवढं हवेत ना सोड आता ड्रिल ते पूर्ण ड्रायव्हर खाली पडल्यासारखं पडतं. सोडू दे मग अशी गुप्ती नाही. करू का? पूर्ण अख्खा मांजा संपला तरी हे आमची एवढी कधी दिसते हा आम्ही दिसतच नव्हती. माहिती बघितलेलं आहे तुमचं. हा घे आता तिकडं. झाले 30 वर्ष 30 वर्षातून आता उडवला. हो इकडे बघा कसं वाटलं तुम्हाला पतंग थिएटरला उडवून? बी जाऊन 30-35 वर्ष थिएटरला पण जाऊन? हो ठीक आहे, आपण जाऊया थिएटरला. पतंग उडवून कसं वाटलं? छान वाटलं. आठवणी जाग्या झाल्या नाही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मग तुमचे आता मित्र नाहीत का? त्यांना बोलवायचं ना, चल रे पतंग खेळू म्हणून. थोडंसं काम आहे म्हणून आम्ही बाहेर निघालोय. एवढं गार वातावरण आहे इथं कंबर तलावचं. खूप जास्त गार हवा आहे. आणि हे आमचे हिरो